आवाज मानदेशाचा। दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकानं बेकायदा सुरू असलेल्या कल्याण मटका जुगाराविरोधात शुक्रवारी दिनांक 31 जुलै रोजी धडक कारवाई करत दहिवडी आणि शिंगणापूर या दोन ठिकाणी छापे टाकलेत। या कारवाईत दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। पहिली कारवाई दुपारी 3:30 वाजता शिंगणापूर येथील एसटी स्टँड समोरील पानटपरीच्या आडोशाला करण्यात आली आहे। येथे रघुनाथ अण्णा चव्हाण वय वर्ष 62 राहणार शिंगणापूर हा बेकायदा कल्याण मटका चालवताना आढळून आला। त्याच्याकडून 750 रुपये रोख रक्कम, स्लिप बुक आणि बॉलपेन जप्त करण्यात आले। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 229/2026 दाखल करण्यात आला असून फिर्याद पोलीस कर्मचारी महेश नाना सोनवलकर यांनी दिली आहे। त्यानंतर सायंकाळी 4:30 वाजता दहिवडी येथील दुर्गा माता मंदिर परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली। येथे विजय प्रकाश अवघडे वय वर्ष 31 राहणार गांधीनगर दहिवडी हा लोकांकडून आकड्यावर पैसे स्वीकारून बेकायदा मटका चालवत असल्याचे आढळलं। त्याच्याकडून 1170 रुपये रोख रक्कम, स्लिप बुक आणि बॉलपेन जप्त करण्यात आले। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 230/2026 दाखल करण्यात आला असून फिर्याद पोलीस कर्मचारी अजयनाथ शिवाजी नरबट यांनी दिली आहे। दोन्ही आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 35(3) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकोटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।